तर पुण्यातल्या जुन्नरमध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडेंनी आपल्या सुनेच्या विजयानंतर जल्लोष केला। अजित पवारांचा फोटो हातात घेऊन देवराम लांडे यांनी जल्लोष केला असल्याचं पाहायला मिळतंय आणि या जल्लोषाची ही दृश्य आपण पाहतो। मोठी बातमी, लातूर जिल्हा परिषदेमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळतेय। भाजपचा 17 जागांवर विजय आणि काँग्रेसचा देखील 17 जागांवरती आतापर्यंत विजय। त्यामुळे ही काटेकी टक्कर भाजप आणि काँग्रेसमध्ये लातूर जिल्हा परिषदेत। भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांना 17 जागांवरती विजय मिळालेला आहे। त्यामुळे आता जिल्हा परिषद नेमकी कुणाकडे जाते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। जिल्हा परिषद मध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये काटेकी टक्कर असल्याचं दिसतंय। लातूरमधली आकडेवारी बघूयात। भाजपला आतापर्यंत 16 जागा मिळाल्या आहेत। शिंदेच्या शिवसेनेला 2, दादांच्या राष्ट्रवादीला 10, तर पवारांच्या राष्ट्रवादीला 1, काँग्रेसला 15 आणि उद्धव ठाकरेंना खातं उघडता आलेलं नाही। ही लातूरमधली आकडेवारी। पंचायत समित्यांबद्दल आपण जर पाहिलं तर भाजप मोठा पक्ष 45 पंचायत समित्यांवरती, शिवसेना 24, राष्ट्रवादी 20, काँग्रेस 8, तर पवारांची राष्ट्रवादी 8 पंचायत समित्यांवरती आहे, तर ठाकरेंची शिवसेना 5 पंचायत समित्यांवरती आहे। त्यानंतर जिल्हा परिषदेत भाजपनं आतापर्यंत 8 ठिकाणी आपलं वर्चस्व राखलंय। शिंदेच्या शिवसेनेनं 3 जिल्हा परिषदांवरती, दादांच्या राष्ट्रवादीनं 1 जिल्हा परिषदेवरती विजय मिळवलाय, तर पवारांच्या राष्ट्रवादीला, त्यासोबत काँग्रेसला आणि ठाकरेंच्या सेनेला जिल्हा परिषदेमध्ये वर्चस्व सिद्ध करता आलेलं नाही। सर्वच्या सर्व 12च्या 12 जिल्हा परिषदांमध्ये महायुतीच। एकंदरीत आपण जर पाहिलं तर महायुतीने महाविकास आघाडीला चांगलाच धोबीपछाड दिलेला आहे। भाजप 45 जागा, शिवसेना 24 आणि दादांची राष्ट्रवादी 20 पंचायत समित्यांवर, तर महाविकास आघाडीची आकडेवारी आपण जर बघितलं तर पवारांची राष्ट्रवादी 8, काँग्रेस 8 आणि ठाकरेंची शिवसेना केवळ 5 पंचायत समित्यांवर असल्याचं दिसतंय।